ससूनच्या रिपोर्टमध्ये मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसासांना क्लीन चिट। अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय आणि घैसास यांच्यावर ठपका नाही। वैद्यकीय समितीचा 3 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर। बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं। जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार। आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयामध्ये ठेवला। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। राज्यात आता पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदी ही सक्तीची। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। आता संघर्ष अटळ। राज ठाकरेंचं ट्विट। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवारी देणार पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। सोमवारी संग्राम थोपटे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक। सूत्रांची माहिती। मी 22व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो। मला चोऱ्यामाऱ्या करायची गरज नाही। लग्नातील भांडणावरून माझ्यावर केस टाकली होती। मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर पडळकरांचं उत्तर। एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली। 26 आणि 27 एप्रिलला होणारी परीक्षा 27, 28, 29 मे रोजी होणार। आयोगाची माहिती। महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार तर मुक्ता बर्वे यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर। मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्कारांची घोषणा। सोन्याच्या दरामध्ये 200 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचे दर 97,700 रुपयांवर। वाढत्या दरांमुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। पुढील 24 तासामध्ये विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता। वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा हवामान खात्याचा अंदाज। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता।